सुरेश 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 अंजनी कोट पवन सुत रामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन वर विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा हाथ वज्र और ध्वजा विराजे कांधे मुंज जनेऊ साजे शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन हिंदू संमेलनात मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। आदरणीय प्रमुख पाहुणे, उपस्थित धर्मबंधू आणि माता भगिनींनो, आपण सर्वजण आज या ठिकाणी अत्यंत पवित्र आणि गौरवशाली कार्यासाठी एकत्रित झालो आहोत। हिंदू धर्म हे केवळ एक धर्म नसून ही एक जीवन पद्धती आहे। हजारो वर्षांची परंपरा, संस्कृती, तत्वज्ञान आदी यांचा संगम म्हणजे हिंदू धर्म। वसुदैव कुटुंबकम ही शिकवण देणारा आणि संपूर्ण जगाला एक कुटुंब मानणारा हा धर्म मानवतेचा मार्गदर्शक आहे। आजच्या या हिंदू संमेलनाचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्या संस्कृतीचे जतन करणे, नव्या पिढीला आपल्या परंपराची जाणीव करून देणे आणि समाजात एकता, सद्भावना व नैतिक मूल्यांची वृद्धी करून देणे। आजच्या या आधुनिक युगात आपण प्रगती करत असलो तरी आपल्या संस्कृतीपासून आपण दूर जाण्याचा धोका निर्माण झाला आहे। अशा वेळी या प्रकारच्या धर्म संमेलनाचे महत्त्व अधिक वाढते। हे संमेलन आपल्या मुळांशी जोडण्याचे, धर्माबद्दल अभिमान बाळगण्याचे आणि योग्य मार्गावर चालण्याचे प्रेरणादायी कार्य करते। या कार्यक्रमात विविध विद्वानांचे मार्गदर्शन, विचार मंथन आणि सांस्कृतिक संमेलनाची कार्यक्रमाची सुरुवात उत्साहाने आणि भक्तिभावाने करूया। जय श्रीराम। जय श्रीराम। वक्त्यांचा परिचय करून देतो। माननीय श्री स्वप्नीलजी चामणीकर, प्रांत प्रचारक, देवगिरी प्रांत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ। आपल्या ज्येष्ठासाठी आपण वाट बघत आहोत। हिंदुस्थानाची बुलंद तोफ, हिंदू शेरणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुमारी हर्षुताई ठाकूर, श्री परमपूज्य प्रसाद भालचंद्र धर्माधिकारी, ज्यांना आपण प्रसाद महाराज म्हणून ओळखतो, राहणार सोनगीरचे आहे, यज्ञीची पूजा करतात। धन्यवाद। शुभ कार्याची सुरुवात आपण हिंदू धर्माच्या प्रथेनुसार देवी देवतांच्या आशीर्वादाने करतो। मी आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी आणि व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी। सुनो तो कहें प्रभु जी हमरी है बिनती, दुखी जन को धीरज दो, हारे नहीं वो कभी दुख से, तुम निर्बल को रक्षा दो, रह पाए निर्बल सुख से, भक्ति को शक्ति दो।
रोहित भिवांडे यांना विनंती करतो की त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चे प्रांत छत्रपती संभाजी महाराज की जय जय श्रीराम जय मातरम मातरम. श्री प्रसाद महाराज धर्माधिकारी सोनगिरकर आपल्या या हिंदू मेळाव्याची शोभा वाढवणाऱ्या कुमारी हर्षताई ठाकूर, शुभांगीताई शिंदे आणि ठाकूर यांचं स्वागत करण्यात येत आहे. ते आता आपल्या समोर आपले प्रखर विचार मांडतील. जय श्रीराम. जय आवाजाचा लेट वाटतंय बरं का? तिकडे 5-5 टाइम भोंगे लागतात, तुम्हाला एक टाइम गट चालू होत नाही. बरोबर 5 टाइम लागतात, न चुकता, बंद पण होत नाही आणि फॉल्ट पण येत नाही. पण आता महिन्यातून 6 महिन्यातून एकदा जर हनुमान चालीसा पठण करायचं, त्याच्यामधले तिथं काही लोकांना हनुमान चालीसा येत नाही, काही लोक माग माग बळच बोलायलेत, काही लोकांचा आवाज येत नाही आणि आपण स्वतःला म्हणतोय हिंदू. लाज वाटली पाहिजे आपल्याला आज जर हिंदू म्हणायला. बरं का, आज व्यासपीठावर तिथं चला ती इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे ती बंद पडली आहे, पण मजहब विषयी एखादा लांडा किती कट्टर आहे आणि हिंदू म्हणून स्वतःला हिंदू म्हणून घेणारा हा किती कट्टर आहे, ह्याचं जिथं जागतं उदाहरण आज आपल्या समोर आहे. आज हनुमान चालीसा पठण करायचं म्हणलं तर आपला आवाज निघत नाही आणि महाराज हे लांडे जर आपल्या घरात घुसले तर खरंच आपण शस्त्र सापडणार का आपल्या घरामध्ये, किंवा आपण एवढी हिंमत होईल की शस्त्र घेऊन आपण बाहेर तरी येणार का? नाही येऊ शकत. परिस्थिती फक्त तुमच्या धुळ्याचीच नाहीये, तुमचाच धुळा आहे. धुळे शहर ज्याला आता खानदेशला काय म्हणतात, पहिलं कान्हा देश म्हणायचे. खानदेश नाव कशामुळे पडलं? तुम्ही पडू दिलं ना, त्याच्यामुळे पडलं. म्हणजे कान्हा देश तर खानदेश झालं, छत्रपती संभाजीनगरचं औरंगाबाद झालं, अहमदनगरचं अहिल्यानगरचं अहमदनगर झालं. धाराशिवचं नाव काय होतं पहिलं? उस्मानाबाद. म्हणजे हे लांडे येऊन फक्त अतिक्रमण माजवलंय ह्यांनी आणि आता पण त्यांचं तेच काम चालू आहे. आता इथं कोणी येईल बोलल ही दंगल पेटवायला आली, पण नाही, झोपलेला हिंदू जागा करायला आलेली आहे मी. सोए वाले हिंदुओं को जगाना हम हिंदुओं का काम हुआ है. आज हमारे हिंदुओं का काम क्या हुआ है? खाना पीना और कुत्ते के जैसे दुम हिलाकर सो जाना नहीं. हिंदुओं, धर्म के नाम पर, मजहब के नाम पर तुम्हारे देशों को बांटा गया. धर्म के नाम पर, मजहब के नाम पर तुम्हारे राज्यों को बांटा गया. धर्माच्या नावावर, मजहबच्या नावावर तुमच्या जिल्ह्यांना वाटलं गेलं, पण हिंदूचं काही भूत उतरत नाही. हिंदू मुस्लिम भाई भाई, हिंदू मुस्लिम भाई भाई. जेव्हा हे लांडे तुमच्या घरात शिरतील काय, शिरलेतच. जेव्हा आपल्या आया बहिणींची हे छेड काढत आहेत, जास्त नाही, तुमच्या धुळ्यामधले ह्याच एरियामधले काही जिहादी पिलावळ आहेत जे 17 वर्षाचे 16 वर्षाचेच आहेत. त्यांना अशी शिकवण दिली जात आहे की महिलांना छेडा, पाणी दे रे, मुलींना छेडा. ह्यांची मानसिकता बघा. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही खूप भाईचारा करताय, खूप शिरकुर्मा पिताय, त्यांच्या जवळ जाऊन इफ्तियार पार्टी करताय, ते येतात का? पण हिंदू एवढा हलकट झालेला आहे
की हिंदूला शिरकुर्मा प्यायचा आहे, हिंदूला टोपी घालायची आहे, राजकारणासाठी हिंदू काहीही करू शकतो. पण आता हिंदुत्ववादी सरकार आहे, त्याच्यामुळे आपल्याला काही घाबरायची गरज नाही. पण त्यांचं तर कोणी निवडून येतंय, मजहबच्या नावावर वोट जिहाद चालू आहे, प्रेमाच्या नावावर लव जिहाद चालू आहे, जागेच्या नावावर लँड जिहाद चालू आहे. आणि हिंदू म्हणतोय की मला हिंदू मुस्लिम भाईचारा पाहिजे, आणि हिंदू म्हणतो की मला आता ह्या देशात शांती पाहिजे. पण एक गोष्ट लक्षात असू द्या, शांती तेव्हाच घडेल जेव्हा तुमच्या आया बहिणी सुरक्षित राहतील. ह्याचं जिथं जागत उदाहरण म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये 4 ते 5 दिवसाखाली घडलेली घटना सगळ्यालाच माहिती आहे. एक कंपनी आहे, तिथं काही जिहादी पिलावळी येतात, आपल्या बहिणी तिथं कामाला जातात, गोरगरिबाच्या मुली तिथं कामाला जातात, आणि तिथं आपल्या बहिणींचा विनयभंग केला जातो, छेडछाड केली जाते, त्यांना गाईचा मांस खाऊ घातला जातो, त्यांचं धर्मांतरण केलं जातंय कंपनीच्या नावाखाली. आज अख्खं नाशिक पेटून उठलंय. पण हे नाशिक पुरतच आहे का? तुमच्या धुळ्यामध्ये सुद्धा लँड जिहादचे प्रकार आहेत. कुठेतरी वीट भट्टी आहे, तिथे हे जिहादी कब्जे मारत आहेत, अतिक्रमण करत आहेत, आणि तुम्हाला इकडे भाईचारा शिकवला जातोय. तिकडे ह्या मुघलांनी, ह्या औरंगजेब, अकबर, बाबर, हुमायूं, शहाजहां, जहांगीर, ह्या हरामखोर त्या टिपू सुलताननी तेच केलं. इकडे आले, हिंदूंचे मंदिर गिळले, हिंदूंच्या मंदिराची विटंबना केली, हिंदूच्या देवी देवतांची विटंबना केली. असे हे जिहादी आक्रांत येतात, आपल्या आया बहिणींची विटंबना करतात, आपल्या देवीची विटंबना करतात, देवीचे अश्लील व्हिडिओ तयार करतात, देवाचा अपमान करतात, महापुरुषांचा अपमान करतात. आणि काही राजकारणी भडवे म्हणतात त्या आव्हाडासारखे की तुम्ही भाईचारा निभवा ना. मी माझी पोरगी ख्रिश्चनाला दिली, अरे तू तुझी पोरगी एखाद्या लांड्याला दे, आम्हाला काय करायचंय? पण हिंदूंची दिशाभूल का करायची फक्त राजकारणासाठी? मला एकच सांगायचं हिंदूंनो, आता जर वोट कोणाला द्यायचा असेल, आता हिंदूंनी असे भरपूर हिंदू झालेले आहेत की जे वोट देणंच बंद केलेले आहे. अशी गलती चुकून पण करू नका माऊल्यांनो आणि भावांनो, बंधूंनो. ही गोष्ट लक्षात ठेवा, हिंदुत्वाचं राजकारण करा. मी तुम्हाला खुलेआम आज सांगू इच्छिते. त्याचं कारण म्हणजे काही त्यांच्या नगरसेविका बुरख्यावाल्या निवडून येतात, त्या म्हणतात हम भारत माता की जय नहीं बोलेंगे, ते म्हणतात हम वंदे मातरम नहीं बोलेंगे, ते म्हणतात हम मुंब्रा को हरा कर देंगे, ते म्हणतात हम महाराष्ट्र को हरा कर देंगे. जेव्हा या हिरव्या करायच्या गोष्टी करतात तेव्हा माझ्या हिंदुत्ववादी, जे कट्टर हिंदुत्ववादी राजकारणी बंधू आहेत, त्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे. ते हिरव्याचं समर्थन करतात तर त्यांना त्यांची अवकाश दाखवायची. राजकारण हे पायतळी तुडवायचं आणि राजकारण खेळताना हिंदू म्हणून खेळायचं. जिथं म्हणतात ना, अरे लई लोकांचा भ्रम आहे, तुम्हाला सांगते. एखादं हिंदुत्ववादी आलं, एखादं भाषण केलं, अरे हा काय बीजेपीचा आहे का? भाऊ, आमचं घर बीजेपी बी चालवत नाही, काँग्रेस पण चालवत नाही. स्पष्ट तुम्हाला गोष्ट सांगते. पण राजकारण ह्याच्यासाठी करायचं का वोट जिहाद चालू आहे. लव जिहादामध्ये हे षडयंत्र करतात, आपल्या आया बहिणींना नासवतात. खोट्या प्रेमाचं षडयंत्र करतात, आपल्या बहिणींचं धर्मांतरण करतात, त्यांचा निकाह करतात. त्यांना निकाह झाल्यावर 4-4, 5-5, 10-10 लेकरं त्या आपत्य जन्माला आणतात. त्याच्यानंतर त्यांना एकतर मारून टाकतात, त्यांचे 35 तुकडे करतात, किंवा फ्रीजमध्ये टाकतात, किंवा सुटकेसमध्ये टाकतात, किंवा ते कुकरमध्ये बॉईल करतात, किंवा ब्रिज खाली फेकतात. अशा खोट्या प्रेमाच्या नावावर तुमच्या बहिणीला पाठवलं जातंय. लँड जिहादाच्या नावानं तुमच्या जमिनी गिळलं जात आहे. इतिहास साक्षी आहे
हिंदूंच्या 5 लाख मंदिर तोडले, तेव्हा कुठं होता हा भाईचारा? तेव्हा भाईचारा नव्हता. धर्मवीर संभाजी महाराज नसते, छत्रपती श्री शिवाजी महाराज नसते, हे आज जे हे बुरख्यावाले येत आहेत, हे टोपीवाले येत आहेत, हे म्हणतायत ना की हम हरा कर देंगे, त्यांना तुम्ही हिंदुत्वाचं राजकारण दाखवा आणि त्यांना सांगा, राजकारण करता करता आम्ही आमचा बाप बदलत नाही, आम्ही आमचा धर्म बदलत नाही. जेव्हा जेव्हा आपल्या आया बहिणींवर येईल, जेव्हा जेव्हा आपल्या गौरक्षकांवरती येईल, तेव्हा तेव्हा तिथं राजकारणी नाही, एक कट्टर हिंदुत्वादी कार्यकर्ता म्हणून पोलीस प्रशासनाला समर्थन करा. पोलीस प्रशासन तुम्हाला तेव्हा समर्थन करतो, तिथला राजकीय नेता हा हिंदुत्वादी असला पाहिजे. हे खूप जागी अनुभवले. जेव्हा तुमचा राजकीय नेता हिंदुत्वादी असेल, मग तो गल्ली बोळामधला एखादा गौरक्षक आमदार असो, एखाद्या गल्लीमधली गरीब नगरसेविका असो, तिथं ते विधानसभेमध्ये खुल्या संविधानाला चेतावणी देतात की हम भारत माता की जय नहीं बोलेंगे, की फिर क्या आम्ही की जय बोलेंगे? हे बघायला गेलं तर आम्हीची जय पण म्हणत नाही. मला एक आपल्या बहिणींना सांगायचंय, हे जे तुम्ही प्रेम करताय ना, हा मुळात प्रेम नाहीये, हा एक धार्मिक गेम आहे. ही गोष्ट लक्षात असू द्या. कारण की कोणताच जिहादी मुसलमान हा हिंदू पोरी सोबत प्रामाणिकपणे प्रेम करू शकणार नाही. त्याचं काम एवढंच आहे, आपल्या पोरीला खोट्या नाट्या प्रेमाच्या जाळात अडकवायचं, तिचं मजहब बदलायचा. तुम्हाला काय वाटतं? हिंदू हा कधीच कोणाला कन्वर्ट करत नाही, कारण की हिंदू हा जन्माला यावं लागतो. ही गोष्ट लक्षात ठेवायची ना. आपल्याला अभिमान पाहिजे की आपण हिंदू म्हणून जन्माला आलोय. कोणीतरी 5 लाख रुपये देतोय, कोणीतरी 50,000 रुपये देतोय, कोणीतरी तांदूळ देतोय, कोणीतरी बिर्याणी खाऊ घालतोय, कोणीतरी पोरगी देतोय, कोणीतरी लग्न लावून देतोय, कोणीतरी म्हणतोय 2 किलो तांदूळ देतो. ह्याच्यासाठी तुम्ही धर्म बदला, ख्रिश्चन व्हा. आणि मूर्ख हिंदू जातो, 50,000 रुपये घेतो, 2 किलो तांदूळ घेतो आणि बाप बदलून येतो. अशा हिंदूला हिंदू म्हणू नका. कारण ह्या देशामध्ये, ह्या महाराष्ट्रामध्ये तुम्हारे वीरों ने बलिदान दिया है. जहां पर धर्मवीर संभाजी महाराज ने देव देश आणि धर्मासाठी बलिदान दिला, तिथं हिंदू हा 2 किलो तांदूळ मध्ये कसा विकू शकतो? जिथं आपल्या बापाचं बलिदान आठवा, आपल्या धर्माचं बलिदान आठवा. तुम्हाला काय वाटतंय? सनातन ही सत्य है, सनातन धर्म युगे युगे, सनातन धर्म बहुत पुराना है. तो क्या तुम्हें लगता है कि ये धर्म खत्म नहीं हो पाएगा? किसी के बाप दादाओं में इतनी औकात ही नहीं है, किसी के माँ ने, किसी के अम्मी ने ऐसा बेटा ही जना नहीं है जो सनातन को खत्म करे. पण धर्म कधी टिकून राहतो हे गोष्ट लक्षात ठेवा. श्रीकृष्ण होते, प्रभू श्री राम होते, धर्मवीर माझा संभाजी होता, छत्रपती श्री शिवाजी महाराज होते, बंदा सिंग बहादूर होते, गुरु नानक जी होते, गुरु गोविंद सिंग जी होते, अहिल्यादेवी होळकर होत्या, राजमाता जिजामाता होत्या, झाशीच्या राणी लक्ष्मीबाई होत्या, महाराणी पद्मिनी होत्या. म्हणून हा धर्म टिकलाय. ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही वाटतंय ना, अरे आमचा तर धर्म लई मोठा आहे. अरे भाऊ, तुझ्या धर्माचा एवढा गुणगान गातोय, तू तुझ्या कपाळावर टिळा लावतोय, पण त्याचं तोंडामध्ये गुटखा ठेवतोय. तू काय लोकांना शहाणपणा शिकवतोय की माझा धर्म लई मोठा आहे? अरे धर्म जपायचा तर संस्कृती जपावं लागती, आणि संस्कृती जपावं लागत असेल तर आपल्या आया बहिणी सुरक्षित राहतील. आणि हे काम फक्त स्त्रियांचंच नाहीये, हे काम त्या प्रत्येक माझ्या हिंदू भावाचं आहे, ते काम माझ्या प्रत्येक हिंदू वडिलांचं आहे. जिथं आपण आपल्या बहिणींना संस्कार शिकवायला विसरतो, तिथं हे जिहादी पिलावळ आपल्या घरात घुसून आपल्या बहिणींचा छळ करतात, त्यांचं धर्मांतरण करतात. ही गोष्ट लक्षात असू द्या. हिंदूमध्ये एकता नाहीये. आज हिंदूंना जनजागृती करायचं काम पडतंय. तुम्हारे बाप दादाओं का इतना बड़ा इतिहास है मेरे वीरों, ये बात याद रखना. तुम्हारे बाप दादाओं ने तलवार देखकर सलवार नहीं पहन ली थी, ये बात भी तुम याद रखना. जहां पर तुम्हारा इतिहास तलवारों का है, वहां पर तुम कर क्या रहे हो?
हमारे बहन बेटियों को नोचा जा रहा है. आत्ताचीच गोष्ट आहे. 4 दिवसाखाली वाशिम मध्ये मालेगावच्या जवळ एक छोटंसं गाव आहे. 10 दिवसाची गर्भवती महिला, फक्त 10 दिवसाचं लेकरू आहे तिचं. तिला अक्षरशः जाळून मारले. 4 खंजरचे वार तिच्या डोक्यात केलेत. ह्याच लांड्यांनी 7 जणांनी मिळून परिवारामधल्या बहीण, त्या लांड्याची बहीण, त्याची आई आणि त्याच्या घरातली असे पूर्ण 7 जणांनी मिळून एका घिसडी हिंदू समाजाच्या पोरीवर 7 वार खंजरनं केलेत. 7 वार खंजरनं केलेत. तिचा एवढा छळ केला आणि आखरी शेवटीला तिला पेट्रोल टाकून घरात जाळून मारलं आणि नंतर तिला फेकलं कुठं? मंदिराच्या मागे फेकलं. तुमचं जिवंत उदाहरण आहे की हे तुम्हाला म्हणतात की मैं वैसा वाला नहीं हूं, मैं सर्व धर्म समभाव मानूंगा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे आपल्या बहिणीसोबत झोपून 10 लेकरं पैदा करणारे हे तुमचे भाऊ होऊ शकत नाहीत. हे गाईला कापून खाणारे सुवर तुमच्या भाऊ होऊ शकत नाही. तुम्ही गाईला पूजणारे आहेत, ते गाईला कापून खाणारे आहेत. तुम्ही गोमातेला माता मानणारे आहेत आणि ते गोमातेचा मांस खाणारे आहेत. हे तुमचे भाऊ होऊ शकत नाही. हे स्पष्ट उदाहरण आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. तिथं बहिणीसोबत लग्न करणारे आणि बहिणीला बहीण मानणारे, मानलेल्या बहिणीला सुद्धा तेवढाच मान सन्मान मरेपर्यंत देणारे हिंदू, हे कधीच दोघं मुसलमान आणि हिंदू भाऊ होऊ शकत नाही. हे फक्त पिप्पाणी वाजवलेली आहे तुमची दिशाभूल करायला, हिंदूला हिंदूपासून दूर करायला. हे जिहादी पिलावळ तुमच्यामध्ये येतात. तुम्हाला म्हणतात अरे तू तर ब्राह्मणाचा आहे, तो तर मराठ्याचा आहे, ती हर्षा ठाकूर राजपूताची आहे. तुमची तर जात एवढी मोठी आहे, कुठे त्या राजपूताच्या नादाला लागलाय, कुठे त्या मराठ्यांच्या नादाला लागलाय. तुम्ही तर ब्राह्मण आहे. इथं तुमचं जातीमध्ये तुम्हाला भांडण लावून दिलंय पहिल्यापासूनच. तुम्हाला काय झालंय? जात मोठी. जातीचा अभिमान असायला पाहिजे, पण बापाचा पण अभिमान असायला पाहिजे. ही गोष्ट लक्षात ठेवा. बाप म्हणजे आपला हिंदू धर्म आहे, हे आपण विसरायला नाही पाहिजे. कारण की कंधों से ऊंची छाती नहीं होती और धर्म से बड़ी कोई जाति नहीं होती. दीपक ही नहीं बचेगा हिंदुओं तो बाती का क्या करोगे, और जब सनातन धर्म ही नहीं टिकेगा तो तुम्हारे जाति का क्या करोगे. आणि एक गोष्ट हे पण लक्षात ठेवा, तिथं तुम्ही विखुरल्या गेलेले आहात जातीमध्ये. त्यांना खूप चांगलं माहिती आहे. एखाद्या मुसलमानाला जाऊन विचारा, काय रे तू कोणत्या जातीचा आहे, तो वो फक्र से बोलेगा नहीं भाई मैं तो मुसलमान हूँ. एखाद्या ख्रिश्चनला जाऊन विचारा, ते तर फक्र से बोलेगा की हाँ मैं तो क्रिश्चियन हूँ. पण हिंदूला जाऊन विचारा, का रे बाबा तू कोण आहेस? अरे मी तर हर्षू ठाकूर आहे, मी तर महाराणा प्रतापांची वंशज आहे, मी तर राजपूत आहे. पण हर्षू ठाकूरला ढेकळं माहिती आहेत का की महाराणा प्रताप हे फक्त राजपूत समाजासाठी नाही तर या भगव्यासाठी लढले, सनातन धर्मासाठी लढले. जिथं तुम्ही जातीचा अभिमान करताय, छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला माहिती नाही, पण बोंबलून सांगायचं मी मराठा आहे, छत्रपती शिवाजी महाराज आमचे होते. पण एक गोष्ट लक्षात असू द्या, हमारे वीर ये जाति के लिए नहीं धर्म के लिए बलिदान हुए हैं. धर्मासाठी लढलेले आहेत, धर्मासाठी मारलेले आहेत आणि तडपून हाल करून मारले गेलेले आहेत. ही गोष्ट लक्षात असू द्या. तुम्हाला इथे हिंदू मुस्लिम भाई म्हणतायत, तेव्हा कुठं गेला होता हिंदू मुस्लिम भाईचारा, जेव्हा आपल्या बापाला धर्मवीर संभाजी महाराजांना हाल करून मारले त्या औरंग्यानं. आणि त्याच औरंग्याचं उदात्तीकरण करणारे आज काही जिहादी पिलावळ आहेत, जे विधानसभेमध्ये बोंबलत आहेत, जे राजकारणी क्षेत्रामध्ये घुसलेले आहेत. कोणीतरी ती कार्टी येती बुरखा घालून तिथं बोंबलती की इंशाअल्लाह माशाअल्लाह हम उमरा को हरा कर देंगे. ह्यांची हिम्मत बघा. हे एकीकडं आपल्यामध्ये भांडण लावतात, आपल्याला म्हणतात हम तो संविधान का सम्मान करने वाले हैं. मग संविधान शिकवत नाही तुम्हाला हिरवं करायचं. पण हे जो हिंदू सोबत लढला, याद रख भडव्या, त्याला सगट घोडा सगट कापणारा हा हिंदूची औलाद आहे. त्याच्यामुळं हिरवा करायची गोष्ट आमच्या समोर करायची नाही. मग तो महाराष्ट्र असो का भारत माता असो. कारण ह्या भारत मातेचा अखंड शृंगार
बलिदान दिलंय. ह्याच भारत मातेचा शृंगार अखंड ठेवण्यासाठी हमारे सनातनी वीरों ने बलिदान दिया है. ये बाहर के आक्रांत आए हैं, तुम्हें सिखाया गया है. पढ़ो, किताबें पढ़ो. अकबर का बाप कौन था, बाबर का बाप कौन था, हुमायूं का बाप कौन था, शाहजहां का बाप कौन था, तैमूर का बाप कौन था, जहांगीर का बाप कौन था, ताजमहल की प्यार की निशानी है. हे हिंदूंना शिकवलं गेले. पण हिंदूंना शिकवलं गेलं का छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कोण होते, त्यांच्या वडिलांचे वडील कोण होते, प्रभू श्रीरामाचे वडील कोण होते, माता सीतेचे वडील कोण होते? आज जर हिंदूंना विचारलं तर माहिती नाही. आज तुम्हाला विचारलं महाभारत, रामायण, भगवद्गीता, गरुड पुराण, शास्त्र आणि शस्त्र मधला सुद्धा फरक हिंदूंना माहिती नाहीये. पण मिरवायचं कसं हिंदू म्हणून हेच माहिती नाही आपल्याला. एकच गोष्ट लक्षात ठेवायची, संविधानाचा सन्मान करायचा. हे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप चांगल्या पद्धतीने शिकवले. आणि प्रत्येक हिंदू हा संविधानाचा सन्मान करणाराच आहे. आणि ह्यात माझ्या सगळ्या हिंदू बांधवांचा आणि भगिनींचा मला इथं आदर करते मी. पण जो कोणी जिहादी फडफड करत असल, लव जिहादाच्या खाली आपल्या बहिणीचं धर्मांतरण करत असल, कोणता तरी पादरी येतो, कोणता तरी तो फादरी येतो, तो जर म्हणतो मेरा येशू येशू, ह्याचे हात पाय तोडून गावाच्या बाहेर फेकायचं. त्याला म्हणायचं तुझा येशू 4 खिळे मारून मरून पडलाय म्हणायचं. तुझा येशू 4 खिळे मारून त्यानं मान सोडली म्हणायचं. त्याला आम्ही देव मानणार नाही म्हणायचं. भाडव्या इथं बघ म्हणायचं, धर्मवीर संभाजी महाराजांनी 42 दिवस यातना सहन करून सरसगट आम्हाला हिंदू म्हणून ठेवलंय. आज आमच्या आया बहिणींचं कपाळाचं कुंकू पुसायला हे लांडे निघालेत. आज आमच्या आया बहिणीचं कपाळावरचं कुंकू पुसायला, भावाचं कपाळावरचं कुंकू पुसायला हे मस्तक का तिला तुम्हारा हटाने के लिए ये क्रिश्चियन लोग आ रहे हैं. त्यांना एक गोष्ट सांगायचं, गोठ्यातली गाय, घरातली माय, अंगणातली तुळस हे टिकावी म्हणून आमच्या बापानं बलिदान दिलाय. अशा जे पण धर्मांतरण करायला येईल ह्यांचे हात पाय तोडून सगळ्या हिंदूंचं, महिलांचं, पुरुषांचं सगळ्यांचं काम आहे. जो कोणी धर्मांतरण करायला येईल, ख्रिश्चनमध्ये तुम्हाला कन्वर्ट करायला येईल, तुमचे देव काही कामाचे नाहीत. कृष्णाच्या बायका एवढ्या होत्या, रामानं सीतेला सोडलं होतं, महादेवनं पार्वती सोबत असं केलं होतं. हे सगळं काही नाहीये, हे सगळं तुम्हाला काल्पनिक आहे हे तुम्हाला सांगतील. पण हिंदूंनी एक गोष्ट लक्षात ठेवा, इतिहास वाचा. तुमच्या तरी देवी देवतांचे चित्र आहेत, त्यांचे तरी अस्तित्व आहे. बाकी जर तुम्ही कुठं गेलं तर कुठंतरी खेळ मारून तो येशू मान लटकून पडलेला आहे. कुठंतरी तो स्वतःला काहीतरी देव म्हणून घेणारा, हिरवी चादर पसरून सिमेंटची गोणी टाकायची, वाळू टाकायचं, कुठंतरी त्याला हिरवी चादर टाकायची, चुना मारायचा. ह्यांचे तोंड नाहीत, तुमच्या बापाचे तोंड आहेत, तुमच्या देवाचे तोंड आहेत. तुमच्या प्रत्येक देवीच्या हातात शस्त्र आहे आणि तुमच्या हातात मोबाईल आहेत. सकाळी उठायचं, झोपेतच चापळायचं, मोबाईल कुठे गेलाय. पहिलं इंस्टाग्राम ओपन करायचं, किती लाईक आलेत, किती फॉलोअर वाढले, पहिलं बघायचं. अरे आज तर ओढणी घातलेली, आज तर 10च फॉलोअर्स वाढले. आज ओढणी काढून टाकेल मी, आज मी माझी ओढणी काढून टाकेल, माझी संस्कृती विसरून जाईल. अरे वा, आज तर मी ओढणी काढून टाकली, आज तर माझे 100 फॉलोअर्स झाले, आज तर मला 1000 लाईक आले. चला मग आता उद्या मी शॉर्ट्स घालेल, उद्या मी अर्धनग्न होऊन इंस्टाग्रामवर नाचेल, मग माझे फॉलोअर्स वाढतील. जिथं आपल्या आया बहिणी सोशल मीडियावर विवस्त्र होऊन नाचत आहेत, तिथं या नगरसेविका होत आहेत, आमदार होत आहेत, हिजाब घालत आहेत आणि ह्या भगव्याला हिरवं करण्याची स्वप्न पाहत आहेत. चला, त्यांच्या बापानं झालेलं नाहीये तर ह्यांचे लेकरं काय फुदकणार, ह्यांचे होणार नाहीयेत. पण तुम्ही तुमचा धर्म संस्कृतीचा अपमान स्वतः करून घेताय. ते बुरख्यामध्ये हलाला झाला तरी चालेल, त्या त्रिपाल में आपका घर बार भी खेल गया तो चलेगा, लेकिन वहां पर बुरखा ही पहन के जाएंगे. पण तुम्ही काय करताय ना, तुम्ही शिक्षण करताय, शिक्षणाच्या आडमध्ये तुमच्या आई वडील गरीब परिस्थितीमध्ये बाहेर पाठवताय, कोणाला पोलीस भरतीला पाठवताय, कोणाला इंजिनियरला पाठवताय. तुम्ही काय करताय,
एखाद्या अब्दुल सोबत मैत्री करतात. कोणता अब्दुल? जो 8-8 दिवस आंघोळ करत नाही, जो 8-8 दिवस आंघोळ करत नाही, इतर मारून फिरतो, स्लीपर चप्पल घालून फिरतो, हिलाच 50 रुपये पेट्रोलला मागतो आणि आपली शालीबाई त्याच 50 रुपये घे बापू पेट्रोलला, आणि तो छपरी अब्दुल हिला आवडतो. एक थापड मारली तर तो मरून जाणारा अब्दुल हिला आवडतो. तू स्वतःला वाघीण समजून घेतेस ना, तू दुर्गेचा अंश आहेस ना, मग तुला अब्दुल कसा आवडायला लागला? तू त्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाईची वंशज आहेस ना, मग तुला अब्दुल कसा आवडायला लागला? तू त्या राजमाता जिजामातेचा अंश आहेस ना, मग तुला अब्दुल कसा आवडायला लागला? तिथं कमी पडतीये धर्म आणि संस्कारामध्ये, ही गोष्ट लक्षात ठेवा. स्वतः आपल्या मुलींना घराघरातून, अरे प्रत्येक वेळेस मुली पळून जातात, त्या जिहादी पळून नेतात, तिचे तुकडे करतात, तेव्हा आपण मोर्चे काढतो. पण जिहादी पळून नेण्याच्या पहिलंच आपल्या मुलीला आपण घरातून संस्कार का टाकत नाही? हे आपल्या आई वडिलांचं कर्तव्य आहे. प्रत्येक आई वडिलांचं कर्तव्य आहे. आज मी तुम्हाला सांगते, 2 पुस्तकं कमी शिकवा, पण मुलगी पूर्ण कुळाचा आणि पूर्ण धर्माचा नाश करून जाते, ही गोष्ट लक्षात ठेवा. कारण की ती फक्त जात नाही तर धर्म बदलून जाते. जिथं तुम्ही तिला गाईला पूजवणं शिकवलेलं असतं, जहाँ पर तुम सिखाते हो ना कि ये गौ माता है, इसमें 33 कोटि देवी देवता है, हम इनको पूजते हैं, पहला निवाला है, हम इनको खिलाते हैं, हे जर तुम्ही शिकवलं असतं तर आज ती गाईचा मांस अब्दुल सोबत बसून खाल्ली नसते. आज तिच्या छातावर बसून तिला बळजबरी गाईचा मांस खाऊ घातला नसता. इथं कुठंतरी आपण आपल्या संस्काराला कमी पडत आहोत. आपण कधीच आपल्याला पोरीनं शिकवले ना. आपली पोरगी एखाद्या नाचणारीच्या व्यासपीठावर दिसली की आपण टाळ्या वाजवतो, किती सुंदर नाचतीये. पण त्याच व्यासपीठावर जर तुमची पोरगी तलवार घेऊन जर दहाडली, लाठी काठी जर घेऊन दहाडली, तर तुमची मान किती ताठेनं उभं राहणार हो. काय त्या बापाची छाती फुगणार की माझी मुलगी आज झाशीच्या राणी लक्ष्मीबाई सारखी दिसतीये, आज तर माझी मुलगी एखाद्या रणरागिणी दिसतीये, एखादी हिंदू वाघीण दिसतीये. पण नाही, कुठंतरी आपण भुरळ पडलेली आहे. आपल्याला कुठंतरी आपण एखाद्या स्टेजवर आपल्या पोरींना नाचवत आहोत. तिथं आपल्या पोरींना लाठीकाठी शिकवा. तुमच्या पोरीला नाचणारी वाघीण नाही तर शिवबाची मर्दानी वाघीण बनवा, ही गोष्ट लक्षात ठेवा. काळाची गरज आहे माऊल्यांना, काळाची गरज आहे. नाहीतर हीच आपली पोरगी आपल्या विरोधामध्ये येईल आणि म्हणल मेरा वाला अब्दुल वैसा नहीं है और मेरे अब्दुल को कुछ हो गया तो पुलिस प्रशासन, मेरे माँ बाप जिम्मेदार रहेंगे इसका. ही पोरगी आपल्या विरोधामध्ये थांबणार. मग आपल्या पोरीचे तुकडे झाल्यावर आपण मोर्चे काढायचे का? नाही. प्रत्येक भावाचं कर्तव्य आहे पोरींना आपल्या बहिणीला मोबाईल गिफ्ट देणं, हे ड्रेस कपडे गिफ्ट देणं, बिंदी लिपस्टिक लाली हे देणं टाळा आणि शस्त्र द्या, शस्त्र शिकवा. एखादा खंजर आपल्या बहिणीजवळ ठेवा, तिला सांगा स्वतःचं रक्षण स्वतः कर. हे डुकराच्या पिलावर लई माजले ह्या भारत देशात, महाराष्ट्रात हे लवजिहादाखाली तुझे तुकडे करतील. म्हणून हे शस्त्र तू चालवायला शिक. त्याच्यामुळं आपल्या बहिणीला शस्त्र शिकवायचं पण आणि तिला स्पष्ट सांगायचं की हिंदू पोरीसोबतच मैत्री करायची, मुसलमान मैत्रीण सुद्धा तुमच्या मुलीची करायची नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही जिथं म्हणताय ना 4 बाया बसल्या की शेजारच्या पोरीची चुगली करायला सोडत नाही, हे हिंदूंची लई खासियत बरं का. तुम्हाला मी इथं पुस्तकी भाषाच वापरणार नाही. एखादी गोमातेचा कत्ल झाला, एखादा गौरक्षक घायल झाला की तिथं लई जे चाबरे म्हणणारे सेक्युलर भडवे काय म्हणतात, ह्याला कोणी शहाणपणा शिकवलाय? हा का धर्माचा ठेकेदार झालाय का? हे तर लई वळवळ, हे तर लई धर्म नाचायलाय, हे तर लई हिंदू करायलाय. खाल्लाय खंजर, मारलंय, आता बरं झालं. ह्याला काय काम आहे? कामधंदे सोडतो, पैसे कमवायचं सोडतो आणि रक्षण करतो. त्याला त्याच्या मायबापानं ती शिकवण दिलेली आहे. गौरक्षकांना गुंडा म्हणणारे सेक्युलर भडवे, त्यांना मला एक गोष्ट सांगायची आहे, तुमच्या आया बहिणींना वाचवणारे हेच धर्म कार्य करणारे गुंडे आहेत. तुमच्या ह्या गोमातेला वाचवणारे, तुमच्या
व्यक्तींच्या धर्मांतरण करण्यापासून वाचवणारे हेच गुंडे आहेत. आणि धर्म कार्य करणाऱ्याला जर तुम्ही गुंडा म्हणत असाल तर असा गुंडा प्रत्येकाच्या पोटाला जन्माला यावं. आणि जो सेक्युलरिझमचा पाठ जे पठण करतोय, हिंदूंची दिशाभूल करतोय, असे नामर्द भडवे त्यांच्या पोटाला जन्माला यावे. हे बाबरचं उदात्तीकरण करणारे, जिथं प्रभू श्रीरामाचं मंदिर बांधायचं तिथं सेक्युलर भडवे जातात, हिंदूला हिंदू विरोध करतो. पण पाहिलं का हो कधी एखाद्या मस्जिदीला मुसलमानांनी विरोध करताना? कधी पाहिलं नाही. पण हिंदूला लई, म्हणजे सेक्युलर हिंदूला लई माज आहे. पहिल्याचा आजचा गद्दार मुसलमान हा पहिलेचा हिंदू ठरलेला आहे. आजचा कट्टर मुसलमान हा पहिलेचा हिंदू झालेला आहे. पहिले हे हिंदू होते. औरंगजेब, अकबर, बाबर, टिपू सुलतान, हुमायूं ह्यांच्या धाकानं, तलवारीच्या धाकाने ह्यांनी धर्म परिवर्तन केलेला. आजचा कट्टर मुसलमान पहिलेचा हिंदू हे तुम्हाला कापायसाठी तयार केलेला आहे. ही गोष्ट लक्षात असू द्या. आणि आजचा सेक्युलर हिंदू, अरे काय करायचं हिंदू मुसलमान आपल्या भारत देशामध्ये जाऊ दे, ती हर्षू ठाकूर येते जातीवाद करती, इथं काही झाल्यावरती येणार आहे का, हे छाती ठोकपणे सांगू शकते मी. आज 8 ते 10 गुन्हे दाखल आहेत माझ्यावर. 8 ते 10 गुन्हे दाखल आहेत. का माझ्या मायबापांना चिंता नाही? अरे मी माझ्या मायबापाला एकुलती एक मुलगी आहे, पण आज 4 ते 5 वर्ष झालं महाराज मी घर सोडून धर्मकार्य करते. पण कोणाच्या बुडात दम नाही अजून अंगाला हात लावायला, आणि कोणाच्या बुडामध्ये एवढं पण दम नाहीये. स्वतःचं मी जास्त तुम्हाला मोठं सांगत नाहीये, पण आज हर्षू ठाकूरनं कित्येक पोरींचे जीव वाचवलेले आहेत. त्याचा ऑन रेकॉर्ड आपल्या पोलीस स्टेशनमध्ये आहे. आज कित्येक आया बहिणींचे आपण घर वाचवलेले आहेत. कित्येक महिला लव जिहादामध्ये फसलेला 2200 ते 2300 पोरींची आपण घर वापसी केलेली आहे. ह्याचा मला हिंदू म्हणून माज आणि अभिमान आहे. त्याच्यामुळं न घाबरता न डरता मी इथं व्यासपीठावर बोलते. तुम्हाला वाटत असेल हिला कोणी पैसा देतो, हिला लाखोनं पैसा देतो, भाऊ एक गोष्ट लक्षात ठेवा, हे कपडा जरी घातलेला असेल तरी 1000 रुपयाचा आणि 800 रुपयाचा वरचं नाही, ही गोष्ट लक्षात असू द्या. कारण की आम्ही लाली बिंदी लावून हे मुजरा करणारे नाहीये. आपण सनातनच्या वाघिणी आहोत. आपल्याला धर्म जपायचा ही गोष्ट लक्षात असायची. येणाऱ्या पिढीला बुरक्या आणि टोप्या घालवायच्या नाहीत म्हणून धर्म जपायचा, हे ह्याच्यासाठी हे धर्मकार्य चालू आहे. आज 2200 ते 2300 पोरी आपण सुखरूप आणलेले आहेत. कित्येक गाड्या पकडलेल्या आपण सोडवलेल्या आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत. कित्येक गोमाता आपण कत्लीपासून वाचवलेल्या आहेत. ह्याचा सरकार आपल्याला पैसे देत नाहीये. पण एक लव जिहादमधली तुम्ही बहीण वाचून बघा, एक गाई गोमातेची कत्ल पासून वाचून बघा, तुम्हाला त्या दिवशी शांततेची झोप आली नाही तर मी माझा धर्म बदलून टाकला. फक्त छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा जन्म झाला रे हिंदूंनो. छत्रपती श्री शिवाजी महाराजांची जयंती आली. जयंती ही पॉलिटिशियनची असते. कोणाची असती? आमदार, खासदार, गांधीजी. अजून गांधीजीचं नाव घेतलं अजून एक गुन्हा दाखल होईल. हो, ज्याने देशाचा बंटवारा केला. अखंड भारताचे 2 तुकडे करणारा हा गांधीजी होता. असं बोलायला नाही पाहिजे. पण जिथं तुम्ही भारत देशाची गोष्ट करताय, पण अखंड भारत 14 ऑगस्टला अखंड भारताचे 2 तुकडे करण्यात आले आणि 15 ऑगस्टला असं सांगितलं का हा भारत स्वतंत्र झालाय. तुम्हाला मूर्ख बनवण्यात आलं. तुम्हाला सांगले कोणीतरी चरखा चालवलाय आणि तुम्हाला आजादी भेटलेली आहे. पण याद रखना हिंदू, याद रखना, 2 लाइन में ही बोलना चाहूंगी. जास्त बोलल्यावर गुन्हे दाखल व्हायले, खरं बोलले की गुन्हे दाखल व्हायले. नेहरू नाचवणारा बाया होता, त्याला गुलाबाची फुलं आवडायचे, त्याने कोणी म्हणतं नेहरू होता. पण नाही, तुम्हाला थोडक्यात आणि चांगलं उदाहरण सांगते. तुम्हाला माहिती आहे राजगुरू भगतसिंग सुखदेव यांचं नाव कुठं घेतलं का? आतापर्यंत माहिती होतं का? नाही, कोणालाच माहिती नव्हतं की राजगुरू भगतसिंग सुखदेव. भगतसिंग माहिती होते, पण देव देश धर्मासाठी यांनी काय केलं हे कोणालाच माहिती नव्हतं, कोणालाच नाही. आणि हे हिंदूंसाठी मी बोलते ना, तुम्ही इतिहास विसरला म्हणून हे
भारत देशात घुसले, अखंड भारताचे तुकडे केले, धर्माच्या नावावर मजहबच्या नावावर देश वाटवले, पण कोणीच शिकवलं नाही की भगतसिंग, राजगुरू, सुखदेव कोण होते. दोन शब्दामध्ये सांगायला गेलं तर तुमच्या अंगाचा थरकाप उडेल आणि अंगाला काटा येईल. जेव्हा एखाद्या आईला माहिती असते की आपल्या उद्या लेकराला फाशी होणार आहे, ती आई रात्रभर कशी झोपली असेल, कशी झोपली असेल. तुमचं लेकरू तासभर दिसलं नाही तर तुम्ही कावऱ्या बावऱ्या होत्या, लगेच पोलिसांना शिव्या देता, पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तांडव करता की नाही. तो फिर ये कहां थे जब 23 साल का युवक फांसी पर चढ़ रहा था, ये 62 साल का खुद को नाव नहीं घेना, ये बुढ़ा तमाशा देख रहा था. अरे अच्छा हुआ भगत सिंह तुम्हारा चेहरा नहीं है नोटों पर, वरना कुचला जाता तू भी शिला और मुन्नी के कोठों पर, वरना कुचला जाता तू भी शिला और मुन्नी के कोठों पर. तू शहीद हुआ मेरे लाल भगत सिंह, तू शहीद हुआ. न जाने उस रात तेरी माँ कैसे सोई होगी, पर एक बात तो तय है भगत सिंह, तुझे गले से लगाकर वो रस्सी भी 100 बार रोई होगी, वो रस्सी भी 100 बार रोई होगी. जलती रही थी नारियां जोहर में, ये भेड़िए फिर भी मौन थे. और हमें सिखाया गया कि अकबर महान, तो फिर छत्रपति शिवाजी महाराज, महाराणा प्रताप कौन थे. अरे सड़ती रही लाशें सड़कों पर, ये गांधी फिर भी मौन थे. और हमें सिखाया गया कि गांधी के चरखे से आजादी आई, तो फिर फांसी पर चढ़ने वाले वो 25-25 साल के नौजवान कौन थे. आज भी संग्रहालय में सजा कर रखी गई है वो रस्सियां जहां पर गांधी जी अपने बकरी को बांधा करते थे. आज भी संग्रहालय में सजा कर रखी गई है वो रस्सियां जहां पर गांधी जी अपने बकरी को बांधा करते थे. अरे कहां गई है वो रस्सियां जब राजगुरु भगत सिंह, सुखदेव हंसते हंसते झूले थे. हालात मुल्क देख कर रोया ना गया, लाख कोशिश की फिर भी मुंह ढककर सोया न गया. कितने झूले थे फांसी पर, कितनों ने गोली खाई थी. क्यों झूठ बोलते हो साहब कि गांधी का चरखा चलाने से आजादी आई थी, कि उस गांधी के चरखे से आजादी आई थी. या भारत देशासाठी स्वतंत्र झालेले राजगुरु भगत सिंग, सुखदेव हे आपले हिरो. शाहरुख खान, सलमान खान ह्या हलकट मजहबचे आपले हिरो, आपली प्रेरणा नाही, ही गोष्ट हिंदूंनी लक्षात पाहिजे. आपले आदर्श कोण, आपल्या राजमाता जिजामाता. आपले आदर्श कोण, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. आपले आदर्श कोण, झाशीच्या राणी लक्ष्मीबाई. कटरीना कैफ नाही, करीना कपूर नाही, तिनं लांड्यासोबत लग्न करून तैमूर आणि जहागीर पैदा केले. आणि ह्या जे लूटमार करणारे हे भडवे होते त्यांचं नाव दिलं. ह्या बॉलिवूडमध्ये कसं धर्मांतरणाचं कार्य चालू आहे. ह्यांनी पहिलं पण आपल्या स्त्रिया नाचवल्या, पहिलं पण आपल्या स्त्रिया बाटवल्या. 5 मिनिटं राहिलेत माझ्याकडे. आपण हिंदू म्हणून एकत्रित या. सरसगट इथं लँड जिहाद चालू आहे. धुळ्यामध्ये सरकारी जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे. वीटभट्टी परिसरात केंद्र सरकारच्या जागेवर अतिक्रमण आहे. उठा, लढा, नाहीतर एवढी सुद्धा जागा तुम्हाला जाळायला भेटणार नाही, लक्षात ठेवा. इथले 17-17 वर्षाचे जिहादी पिलावर डोकंवर करत आहेत. हे किडे हे वळवळ करत आहेत. ह्यांना जागेवर ठेसायचं काम तुम्ही हिंदूंनी करा. इथं जाती जाती सोडा. जिथं हिंदू समाज जातीमध्ये विखरलेला आहे तिथं जातीचा अभिमान असू द्या, पण हे जिहादी येतील तर हिंदू म्हणून सरसकट त्यांच्या घरात घुसा. पण जातीवाद हा फक्त
फक्त तुमच्या पुरता राहू द्या, हे फक्त घरापर्यंत राहू द्या. गोमातेचा सन्मान करायला शिका, आया बहिणींचा सन्मान करायला शिका. बहिणींना सांगायचं, घरात सांगायचं, हे शस्त्र घे, दुर्गा बन, काली बन, चंडी बन, पण तू बुरखेवाली कधीच बनू नको. हे आपल्या पोरींना घरात शिकवायचं. कोणत्याच सणामध्ये या जिहादी भडव्यांना आणायचं नाही. नवरात्रीमध्ये दांडिया खेळताना हे जिहादी कुत्रे आपल्या पंडालमध्ये घुसतात. याद राखा, हे नवरात्री आहे, महोत्सव आहे, ते देवीला खुश करायसाठी असतो, लांड्यांना खुश करायसाठी नसतो. आया माऊलींनो, त्याच्यामुळं आपल्याला भान पाहिजे. धर्म, संस्कार, संस्कृती जपली, टिकली टिकली, ओढणी टिकली तर आपली मुलगी टिकली. नाहीतर तुम्हाला ती एक तर सुटकेस मध्ये दिसली, नाहीतर घोरक्यात दिसली. लक्षात ठेवा. इथं राहायचं, इथं खायचं, भाईचारा निभवायचा. हम वंदे मातरम नहीं बोलेंगे, हम भारत माता की जय नहीं बोलेंगे. हैदराबादचा कोणीतरी भडवा येतो, तो म्हणतो हम संविधानाला मानतो, आणि इथं येऊन म्हणतो 15 मिनिट के लिए पुलिस हटा दो. कशाला भडवा आमच्या नादाला लागतो म्हणा हिंदूंचा. हिंदू पहिलेच मुळात नाही पागले. डॉक्टर हिंदू हृदय सम्राट श्री माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी बोललेलं आहे, मी पागल हिंदू आहे, मी लय मॅड हिंदू आहे. हे कशासाठी बोललेलं आहे? जिथं हे घुसले तिथं त्यांना फाडायला शिका, नाचायला शिकू नका. आता फक्त जयंतीपुरते मर्यादित राहू नका, कारण की सुपारीच्या खंडाचं पण व्यसन नव्हतं आपल्या बापाला. आणि आपण छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जन्म उत्सवात दारू पिऊन नागिन डान्स करतो. लाज वाटली पाहिजे आपल्याला. शिवचरित्र वाचा, कारण की अवघ्या 10 वर्षामध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी कसायाचा हात इथून छाटला होता. कोणता भडवा येतो म्हणतो ना कार्यालय गौरक्षा करणारा झाला का, त्याला सांगायचं आमच्या बापाने शिकवलंय म्हणायचं, छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी शिकवलंय. तुला एवढं लांड्याची बिर्याणी आवडत असेल तू तुझा खतना कर, टोपी घालून तिकडं तू मर म्हणायचं. पण हिंदूंच्या अस्तित्वासोबत खिलवाड नाही. हिंदू हा स्वाभिमानी पाहिजे, बिर्याणीला लागू होणारा नाही पाहिजे. ही गोष्ट लक्षात असू द्या. आया बहिणी वाचवायच्या असतील तर हिंदुत्वासोबत एकनिष्ठ आणि कट्टर रहा. ऊंची उड़ान के परिंदे हैं हम, हमें गिरने का कोई डर नहीं. और हम हिंदू बड़े प्यार से रहना चाहते हैं, हमसे मत उलझो वरना काट के फेंक देंगे तुम्हें. अभी इतने ऊंचे तुम्हारे पर नहीं, इतने ऊंचे तुम्हारे पर नहीं. जिथं हे धर्मवीर संभाजी महाराजांचा उल्लेख केला, त्यांना 2 शब्दात सांगायचं, मौत डरी थी उनको देखकर, ये खुद मौत का दावा था. इस धरती को भी नाज था जिन पे, ऐसा मेरा शेर शिवा का छावा था, ऐसा मेरा शेर शिवा का छावा था. वंदे मातरम हे तुमच्या तोंडातून आलंच पाहिजे. भारत माता की जय हे तुमच्या तोंडातून आलं पाहिजे. टिपू सुलतान, औरंगजेब, अकबर, बाबर, हुमायूं, तैमूर, जहागीर हे त्यांच्या आईचे नवरे आहेत. हे आपले कोणीच नाहीत. हे एवढा धरती, एवढी मातीचे पण हकदार तुम्ही आहात. ही गोष्ट लक्षात ठेवा. क्यों तो ये धरती प्रभू श्री राम की है, ये धरती वही छत्रपति की है, ये धरती वही संभाजी की है, जिन्होंने अपना बलिदान इस धरती के लिए दिया है. तो हमें गर्व से कहना होगा और हमें घमंड से कहना होगा कि हम हिंदू एक है, हम हिंदू साफ है, हम हिंदू अब बटेंगे नहीं, अब हम हिंदू कटेंगे नहीं. अब हमें जो काटने के लिए आएगा, अब हम उन्हें काटेंगे और अब हम उन्हें उनकी औकात दिखाएंगे. ऐसा हिंदू, आज का हिंदू चाहिए. अपने बहन बेटियों को शास्त्र के साथ शस्त्र सिखाइए, ताकि आगे आके ये मुल्ला मौलवी आपके बहन बेटियों का धर्म परिवर्तन ना करें. इसलिए साधु संतों का मान और सम्मान
करना सिखाना चाहिए, ना कि उन मुल्ला मौलवी के पास जाके, चादरी फादरी के पास जाके अपने बहन बेटियों को उनका थूके वाला पानी पिलाना चाहिए, ना कि किसी मुर्दे के मज़ार पर जाकर माथा टेकना चाहिए। एक बात जाते जाते जरूर कहना चाहूंगी कि 33 कोटी देवी देवता है। आत्ताच एक वाक्य होतं, भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे। अरे भले भले हे स्वतःला हे थडियामध्ये झोपवणारे सुद्धा, ह्या पेट्यांमध्ये झोपणारे सुद्धा, स्वतःला येशू म्हणणारा, हे स्वतःला हे गल्ला म्हणणारा, ह्यांचे देवाचे नाव घेऊन हे ह्यांच्या कबरीमध्ये घाबरतात. हे लक्षात ठेवा. आपले दैवत हे आपले छत्रपती श्री शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराजांमुळे सुरक्षित आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, नाचणाऱ्या नागिन तर बनायचंच नाही, शिवभाच्या वाघिणी बनायचं आणि दहाडत राहायचं, असं जगायचं. पोरींना असं शिकवायचं, असं बनवायचं की मायबापाला चार चौघाला पण अभिमान वाटला पाहिजे काय वाघिणीचं पिल्लू जन्माला आणलेलं. कारण की तिला शेळी मेंढी सारखं कोणी कापून जाणार एवढं स्वस्त आपल्या लेकीला बनवू नका. स्वतःचं रक्षण स्वतः करणं असं आपल्या पोरींना शिकवायचं. त्याच्यामुळं वोट टाकायचा अधिकार आपल्याला आहे. आपल्यामधला हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला समोर करायचं, एकाला आमदार बनवायचं, एकाला खासदार करायचं आणि आपल्याच पोरींची सुरक्षा करणारा हा हिंदुत्ववादी नेता निवडून आणायचं आपल्या हिंदूंचं कर्तव्य आहे. ही गोष्ट लक्षात असू द्या. दुर्गा बन तू, काली बन तू, चंडी बन, पर कभी न भुरके वाली बन, कभी न भुरके वाली बन. जय भवानी. हिंदुत्व तेरी पहचान है, सुन ले मेरी वीरांगना. हिंदुत्व तेरी पहचान है, भगवा तेरा परिधान है. सनातन धर्म की बेटी है तू, अपना धर्म की रक्षा के लिए कभी दुर्गा तो कभी काली बन जाएगी. और देखेगा कोई सुअर तेरी और अगर आंख उठा के तो उसे वही खड़ा चीर कर रख जाएगी, उसे वही खड़ा चीर कर रख जाएगी. आणि हो, इथं एवढं बोललंय, मी धाडस केलंय, तो कोणाला असं वाटू नाही की इथं कोणी नाही. जागे जागेवर माझे भाऊ चांगलं चांगलं सामान घेऊन उभं टाकलेलं आहे. तर आम्हाला लढायचं ना, आम्हाला फाडायच्या गोष्टी तर दूरच करायच्या. इथं साऊदीहून धमक्या यायला लागल्यात, अरब देशातून धमक्या यायला लागल्यात, 70 गुन्हे दाखल केलेत आपण ह्या जिहादी पिलावानं. आणि हे बाहेर देशात फक्त काच पुसायला आहेत बरं का. इथले जिहादी तिकडं जातात, काच पुसतात, तिकडं झाडू मारतात, तिकडचे सिम कार्ड हे करतात आणि मैं अरब से बात कर रहा और मैं इधर से बात कर रहा. अरे तुम्हारे बाप दादाओं ने हमें डराने की कोशिश की थी, आज भी वो कब्र में गड़े हैं, आज भी वो कब्र डरती है. तो हिंदुओं को डराने का काम तुम मत करो. कल भी तुम भगोड़े ही थे और अब हिंदुत्व के लिए जाग गया है. अभी ये हिंदू राष्ट्र बनेगा और जिनको चाहिए अफजल खान वो चला जाए पाकिस्तान. चला सगळ्यांनी आता तुमच्या मोबाईलचा टॉर्च ऑन करा. फक्त 2 मिनिटं घे, पाणी सुद्धा पिलेलं नाहीये मी. चला, माफी असावी पोलीस प्रशासनाला, 2 मिनिटं उशीर झालाय. सगळ्या तुमच्याकडे मोबाईल वापरताय सगळ्या महिला. चला मोबाईलच्या बॅटरी काढा. काय टॉर्च, चला कळणार नाही ते बॅटरीच म्हणतात. बॅटरी लावा, बॅटरी. हां, सगळ्यांनी लावा. अभिमान पाहिजे तुम्हाला हिंदू म्हणून असल्याचा. जेव्हा मी जयकारा देईल तर महिलांचा आवाज. अरे इथं कोणीतरी संत महंत आले, संघाला 100 वर्ष पूर्ण झालेत म्हणून कित्येक वर्षापासून धर्मकार्य करणारे आपल्या व्यासपीठावर विराजमान आहेत आणि त्यांचा सन्मान होते. तर आपण टाळ्या वाजवत नाही, आपल्याला लाज वाटला पाहिजे. पण आज जर माझं भाषण तुमच्या काळजाला भिडालं असेल तर आपल्या वाघिणींना डरकाळी फोडायला पाहिजे आणि माझ्या वाघांनी पण डरकाळी फोडायला पाहिजे. चला सुरू करायचं. अतिशय मुख्य जनावर थांब ना. हमारा 2 मिनिटं. आर्थिक बहिष्कार करा. हिंदूंनी हिंदूकडून खरेदी करा. ज्याच्या कपाळावर नाही टिळा त्याच्याकडून खरेदी टाळा. जो हमारे राम को नहीं मानते उन लांडो के दुकानों को हिंदू नहीं जानते. हाथ वरी करा. बोलो सियावर रामचंद्र की जय. आवाज आलेला नाहीये, माझ्या काळजाला भिडलेला नाहीये. बोलो सियावर
की छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराजांचा सनातन हिंदू धर्म की गौ माता की भारत माता की नमो पार्वती पते इथं आला तेवढ्या शांततेनं ऐकलात. तुम्हाला सगळ्यांना मनापासून आभार व्यक्त करते. तुमचे टेलर हिंदू निवडा, तुमचे ऑटो रिक्षावाले हिंदू निवडा, कुठं प्रवास करता हिंदू निवडा, तुमचे फळं ज्याच्याकडून खरेदी करता ते हिंदू निवडा. थूक जिहाद चालू आहे, थुकून तुम्हाला पाठवण्याचं काम चालू आहे. तर खरेदी फक्त हिंदूंकडून करायची. जय मा भवानी, जय श्रीराम, जय जय श्रीराम. यामध्ये ज्यांचे नाव व उल्लेख राहिला असेल असे सगळ्यांचेही खूप खूप आभार. जय श्रीराम, आणि उर्दू शाळा सुद्धा नको. उर्दू भाषा आहे ना, तुम्ही आपल्या शाळेत शिकवा. आपले हिंदू लोक तिथे उर्दू शाळांमध्ये काय आलं उर्दू शाळांमध्ये हिंदू लोक गेले आणि मदरसे मदरशांमध्ये हिंदुत्वा विरुद्ध शिकवलं बरोबर. 101% बरोबर. No, I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up. No, I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up. No, I don't take shit.